नमस्कार मैत्रिणींनो, कधी असं झालंय का की महिना सुरू होतो, आपण घरातल्या 10 गोष्टींचा हिशोब करतो आणि महिना संपता संपता स्वतःसाठी एखादी साडी किंवा आवडती वस्तू घ्यायची इच्छा झाली तर पर्समध्ये फक्त 200 ते 300 रुपये उरलेले असतात. मग आपण विचार करतो, अरे एवढे सगळे पैसे गेले कुठे? बऱ्याचदा आपल्याला वाटतं की पैसे वाचवणं म्हणजे फक्त कंजूसपणा करणं किंवा सणवार साजरे न करणं, पण असं अजिबात नाहीये. आज मी तुम्हाला अशा 5 अतिशय सोप्या आणि हुशार ट्रिक्स सांगणार आहे ज्या यूट्यूबवर तुम्हाला कोणीच सांगितल्या नसतील. या ट्रिक्स वापरून तुम्ही घरातले सण आणि आनंद कमी न करता दरमहा मोठी बचत करू शकाल. विशेषतः चौथी ट्रिक तुमच्या खूप कामाची आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली ट्रिक आहे गुपचूप बचत फॉर्म्युला. आपण महिला काय करतो? महिनाभर सगळा खर्च करतो आणि शेवटी जे उरेल ते वाचवण्याचा प्रयत्न करतो. पण विज्ञानानुसार जे डोळ्यांना दिसतं ते खर्च होत असतं. यावर उपाय म्हणजे दर महिन्याला घरात पैसे आले की सगळ्यात आधी खर्च बाजूला काढण्यापूर्वी फक्त 500 रुपये किंवा 1000 रुपये एका अशा डब्यात किंवा बँकेच्या अशा खात्यात टाकून द्या ज्याची चावी किंवा ATM कार्ड तुम्ही रोज वापरत नाही. तो डबा किंवा ते खाते तुमच्यासाठी अस्तित्वातच नाही असं समजायचं. सुरुवातीला वाटेल की 500 रुपयांनी काय होणार आहे, पण वर्षाच्या शेवटी जेव्हा तुम्ही या गुपचूप डब्यातून 6 ते 7,000 रुपये एकत्र बाहेर काढताल तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास गगनात मावणार नाही. दुसरी ट्रिक आजच्या डिजिटल युगातल्या महिलांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याला म्हणतात 24 तासांचा होल्ड नियम. आजकाल आपण मोबाईलवर असताना अचानक मिशो, मिंत्रा किंवा ॲमेझॉनवर एखादा छान कुर्ता किंवा घरगुती वस्तू बघतो. मन म्हणतं, अरे वा, खूप सुंदर आहे, लगेच ऑर्डर करूया. याला म्हणतात इम्पल्सिव्ह शॉपिंग. आता जेव्हा कधी तुम्हाला ऑनलाईन काही खरेदी करावीशी वाटेल तेव्हा ती वस्तू लगेच बाय नाव करू नका. ती फक्त ॲड अ कार्टमध्ये टाका आणि फोन बंद करा. स्वतःला सांगा की मी ही वस्तू उद्या याच वेळी विकत घेईन. मैत्रिणींनो, 24 तासानंतर जेव्हा तुम्ही तो फोन पुन्हा उघडाल तेव्हा 90% वेळा त्या वस्तूंची गरज संपलेली असते किंवा मन शांत झालेलं असतं. हा एक नियम तुमचे दरमहा हजारो रुपये नाहक खर्च होण्यापासून वाचवेल. तिसरा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, आपल्या किचनची गळती रोखणे. तुम्हाला वाटेल किचनमध्ये पैसे कसे गळतात? आपण जेव्हा भाजीपाला किंवा किराणा आणतो तेव्हा नीट प्लॅनिंग न केल्यामुळे बऱ्याच वस्तू फ्रीजमध्ये कुजतात किंवा एक्सपायर होतात. अन्न वाया जाणं म्हणजे थेट लक्ष्मी वाया जाणं. यावर एक सोपी युक्ती करा. दर रविवारी 5 मिनिटं काढून कागदावर लिहून काढा की पुढच्या 6 ते 7 दिवसात घरात कोणत्या भाज्या आणि काय जेवण बनणार आहे. याला म्हणतात मेनू प्लॅनिंग. या यादीनुसार नेमका किराणा आणि भाजीपाला आणा. यामुळे तुमची वेळेची बचत तर होईलच, शिवाय दर महिन्याला भाजीपाल्यावर होणारा वायफळ खर्च 25% कमी होईल. आता येऊया चौथ्या आणि सगळ्यात भारी पॉइंटकडे. स्वतःची बँक स्वतः बना. आपल्याकडे काही सोनं किंवा पैसे असले की आपण ते लॉकरमध्ये किंवा घरात तसंच ठेवून देतो. पण लक्षात ठेवा, ठेवलेले पैसे कधीच वाढत नाहीत. महिलांनी नेहमी RD किंवा महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासारख्या सरकारी योजनेमध्ये छोटे छोटे पैसे गुंतवायला शिकले पाहिजे. जेव्हा तुमचे पैसे, हक्काचे पैसे, जेव्हा बँकेत वाढायला लागतील ना, तेव्हा जो आत्मविश्वास मिळतो तो जगातल्या कोणत्याही महागड्या साडी किंवा दागिन्यापेक्षा खूप मोठा असतो. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं म्हणजे फक्त खूप जास्त पगार असणं असं नाही, तर मिळालेल्या पैशांचा योग्य वापर करणं आहे. 5वी ट्रिक तर तुम्हाला पैशाचा हिशोब करायला एक नवा दृष्टिकोन देईल. याला म्हणतात कास्ट पर वेअर फॉर्म्युला. मैत्रिणींनो, आपण अनेकदा बाजारात जातो आणि एखादी महागडी साडी किंवा डिझायनर ड्रेस 5,000 रुपयांचा विकत घेतो. पण विचार करा, तो ड्रेस आपण वर्षातून किती वेळा घालतो किंवा ती साडी आपण वर्षातून किती वेळा नेसतो? फक्त एकदा किंवा 2 वेळा. म्हणजेच एका वर्षाचा खर्च झाला तब्बल 2,500 रुपये. या उलट
आपण रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिससाठी 1,000 रुपयांचे साधे कपडे घेतो, जे आपण वर्षातून किमान 50 वेळा तरी वापरतो. म्हणजेच एका वेळेचा खर्च झाला फक्त 20 रुपये. आता जेव्हा कधी तुम्ही एखादी महागडी वस्तू घ्यायला जाल, तेव्हा स्वतःला विचारा की मी ही वस्तू किती वेळा वापरणार आहे. जर ती वस्तू फक्त कपाटात पडून राहणार असेल तर तिथे तुमचे पैसे गुंतवणे म्हणजे तोटा आहे. हा फॉर्म्युला वापरून महागड्या पण निरुपयोगी खरेदीवर मोठी उधळपट्टी तुम्ही सहज थांबवू शकाल. तर माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आजपासून या 5 ट्रिक वापरायला सुरुवात करा. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही यातील कोणती ट्रिक सगळ्यात आधी वापरणार आहात. हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना किंवा तुमच्या बहिणीला किंवा आईला नक्की शेअर करा, जेणेकरून त्याही आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःचे आर्थिक नियोजन स्वतः करा. धन्यवाद.